हे आपण स्क्रीनवर बघू शकताय जे मी समोर घेऊन जवळ घेऊन हे इकडे हा बॅलेट युनिट आहे. बॅलेट युनिट मध्ये जिकडे आपण बटन दाबतो आणि आपण मतदान करतो. मग याच्यामध्ये आपण बघू शकतो 3 कॅन्डिडेट आहेत. ते कॅन्डिडेट मध्ये एक सफरचंद आहे, एक केळा आहे आणि एक कलिंगड आहे. आता हे खाली जो निळ्या रंगाचा बॉक्स ठेवला आहे तो व्हीव्हीपॅट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पावती दिसते. ज्याला मत दिलं त्याची पावती दिसते. मग जर आपण याच्यामध्ये उघडत आले त्याच्यामध्ये जे दिसतंय आपल्याला एक पण पावती नाहीये, म्हणजे एक पण मतदान नाही झालंय. आत कुठली पावती नाही, आतापर्यंत काय घोळ नाही. पण करा. तर आता आपण इकडे मतदान चालू करू आणि मतदान चालू करून बघू का काय होत आहे ते. समोर समोर ज्यांना पावती दिसत असेल तर जरा कन्फर्म करा, मागच्या लोकांना पण माहीत पडणार. तर मी इकडे पहिला मत देतोय. पहिला मत मी कोणी बघू शकतो इकडे. पहिला मत मी केळ्याला दिलं. आता पावती बघा, समोर पावती दिसणार. इकडे पावती दिसते, केळ्याची पावती. आता एक मत आपण दिलं, केळ्याला मत दिलं, केळ्याची पावती बघितली. कोणी त्याला ऑब्जेक्शन नाही करू शकत. मतदार पहिला मत देऊन गेला. आता दुसरा मतदार येतो. दुसरा मतदार येऊन परत समजा त्यांनी केळ्याला मत दिलं तर आता तिकडे बघा खाली केळ्याची पावती दिसली. मग आतापर्यंत 2 मतदार आले, दोघांनी केळ्याला मत दिलं. काही ऑब्जेक्शन आहे कोणाला? दोघांनी केळ्याची पावती बघितली, कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता तिसरा मतदार येतो. तिसरा मतदार समजून कलिंगडला मत दिलं. मग कलिंगडची पावती बघा ताई, खाली बघा. कलिंगडची पावती आपल्याला दिसली. मग आता 3 मतदार झाले, 2 केळ्याचे, 1 कलिंगडचे. चौथा मतदार येतो. समजा चौथा मतदार येऊन परत कलिंगडला मत देतो. कलिंगडला मत दिलं. पावती चेक करा सगळ्यांनी. मग आतापर्यंत 4 वोटर झाले, 2 केळ्याचे आणि 2 कलिंगडचे. आज इलेक्शन होता, इलेक्शन संपला. इलेक्शन संपल्यानंतर 3 दिवस झाले. आता आपण इलेक्शनचा रिझल्ट बघू. इलेक्शनचा रिझल्ट येतोय. इलेक्शनचा रिझल्ट इकडे बघा. इलेक्शनचा रिझल्ट, इलेक्ट्रॉनिक रिझल्ट काय बोलतोय? सफरचंदला 2, 1 केळ्याला, 1 कलिंगडला. थोडा मनात दुःख होत असेल आणि गंमत पण वाटत असेल, पण आपल्याकडे निदान आहे. आम्ही आता आमची पावती बघितली आहे. पावती आपण स्पष्ट बघितली आणि वोटिंगच्या अगोदर आपण हे पण बघितलं होतं का आज कुठली पावती नव्हती. तर इकडून आपण ज्याला मतदान केलं त्याची पावती बघितल्यावर आपल्याला ठाम गॅरंटी आहे की तेच पावत्या बाहेर निघतील. मग आपण ताई जरा पावती काढता का? याला उघडा. नाही शॉक मेंटली लागणार, हाताला नाही, करंट नाही लागणार. पावती बघा. कशाची पावती आहे? ताई जरा जोरात सांगा. सफरचंद केळं. एक पण सफरचंदला मत नव्हतं दिलं. 2 सफरचंद, 1 केळं, 1 कलिंगड. 2 सफरचंद, 1 कलिंगड, 1 बनाना. म्हणजे इकडे जे आपल्याला इलेक्ट्रॉनिक वोट दिसले तीच आता इकडे आपल्याला पावती पण दिसली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि कागदी वोट दोघांची चोरी सोबत झाली. ही आमची मशीन आहे. आमच्या मशीन मध्ये चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे, ज्याच्यामध्ये केळेचा आणि कलिंगडचा मत चोरी करून सफरचंदला दिला गेला. तर हे प्रोग्राम टाकून कोणीही अशी चोरी करू शकतो. ज्या ज्या ईव्हीएम मशीन मध्ये अशी प्रकारचे प्रोग्राम असणार त्याच्यामध्ये चोरी होऊ शकते. आणि किती चोरी होऊ शकते? 25 ते 30% प्रत्येक बूथवर आरामात न माहिती पडता चोरी होईल. मला जर दिला तर मी 80% मतं चोरी करून कुठल्याही पक्षाला जिंकून आणू शकतो. गॅरंटी देतो. माझ्या मशीनने इलेक्शन करून बघा. मी कोणालाही कुठेही पाडू शकतो. बिनधास्त इलेक्शन आहे. कोणीही या देशाचा कोणी असेल मी त्याला कुठेही पाडू शकतो. माझ्या मशीन फक्त माझ्या मशीन मध्ये या. कमीत कमी 20 ते 25%. मग आता सिरियस गोष्ट काय, समजा एखादा विधानसभा आहे तर एका विधानसभामध्ये कोणी 10% मतांनी पडत आहे आणि त्याला 10%, 12%ची लीड द्यायची आहे. तर मी काय करणार, 10 ते 12% लोकांचा मत इकडून तिकडे करू शकतो आणि त्यानंतर बाकी सगळ्या लोकांना व्यवस्थित ते पावती जी आहे ती व्यवस्थित काम करताना दिसणार. आता ही चोरी कशी झाली नेमकी ती आपण बघूया.
इकडे कॅमेरामॅनना रिक्वेस्ट करणार परत व्हीव्हीपॅटच्या आत दाखवा का याच्यामध्ये कुठलीही पावती नाहीये. आता ही चोरी झाली कशी आणि याचा कलाकार कोण आहे ते कलाकार बघायचा. एक कलाकार असतो प्रोग्राम, तो प्रोग्राम छोड़ दो. एक प्रोग्राम छोड़ दो. एक कलाकार असतो प्रोग्राम आणि जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपल्याला काय समजणार नाही कारण तो कम्प्युटर इंजिनचा भाग झाला. तर याच्यामध्ये आम्ही प्रोग्रामिंग केली आहे. पण त्यानंतर जो आपण चोरी करतो ती चोरी लपवण्याचा काम जो आहे तो यातला हा पडलेला जो आहे हा काळा काच. हे काळा काच मुळे कशी ही चोरी लपते ते आपण बघणार आणि परत तेच मतदान करून जेव्हा आपण चेक करणार तर ते आपल्याला माहित पडणार का हे काळ्या काचाने काय घोळ घातला इकडे. चला आपण मतदान परत चालू करू. तर तेच मतदान जे आपण केलं आता परत चालू करू आणि पहिला मतदार आपण केळ्याला मत देतो. केळ्याला मत दिला. पावती बघा सगळ्यांनी. केळ्याची पावती दिसली. 8 सेकंडसाठी लाईट पेटली. जेव्हापर्यंत लाईट आहे तेव्हापर्यंत पावती चांगली दिसणार. नाही पावताई माझ्या धंद्यामध्ये हात टाकू नका. हा काळा काच आहे. हे इलेक्शन कमिशन. माझ्या धंद्यात आता हे जेव्हापर्यंत काळा काच इकडे ठेवलाय आत काय ते दिसतंय का कोणाला? जर काळा काच काढला तर इकडे काय दिसतोय? पावती लटकली आहे. तर पहिला मतदार येतो, केळ्याला मत देतो, केळ्याला मत जाऊन जातो, पण त्याची पावती पडली का नाही पडली ते माहीत पडत नाही आणि पावती असा काळ्या काचच्या मागे माझ्या मशीन मध्ये लपते. बाकी दुसऱ्या कुठली मशीन मध्ये लपत आहे ते मला माहित नाही तर मी त्याविषयी नाही बोलणार. बाकी तुम्ही ज्याला जे समजायचं समजू शकता. तर आता इकडे बघा ही पावती लटकली आहे आणि हा काळा काच आहे. दुसरा वोटर आला त्याला काय दिसणार नाही. आता दुसरा येटर येतो आणि केळ्याचा मत द्या बाबा. केळ्याला मत दिला. तो काय करतो इकडे लाईट पेटवतो. पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवली आणि दुसरी काय पावती छापली नाही. लाईट बंद झाली. अंधारात काय करतो बघा. आता किती मतदार यादी सर्च करा. मतदार यादीमध्ये नाव शोधा. किती मतदारांना पाठवा. दे जाणे पुढे काय होणार. आता हे आपण परत सफरचंदाच्या बरोबर करून बघू. तर आता काही सफरचंदाला मत द्या. कलिंगडला द्या. कलिंगडला मत दिलं. कलिंगडची पावती आली. सगळ्यांना दिसली. पावती पडली पाहिजे. पण जर चोरी करायचंय प्रोग्रामला, माझ्या प्रोग्रामला चोरी करायचंय, जर माझ्या प्रोग्रामला चोरी करायचंय तो काय करणार? पावती अशी अडकून ठेवणार आणि काळ्या काचच्या मागे दिसणार नाही. आता वोटर गेला. दुसरा वोटर आला. समजा त्याला पण कलिंगडला मत द्यायचंय. द्या. लाईट आली. कलिंगडची पावती दिसली. पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवली. लाईट बंद झाली. अंधारात काय करतो बघा. म्हणजे माझा प्रोग्राम असा पण करू शकतो. पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवेल, तिसऱ्याला दाखवेल, चौथ्याला दाखवेल, पाचव्याला दाखवेल. 5 झाले ना मग आता जाऊ द्या. जेवढे मत चोरी करायचे असेल माझा प्रोग्राम लाईन मध्ये चोरी करू शकतो. ज्याला पण माझ्या पक्षातून या मशीन मध्ये इलेक्शन मध्ये उभं राहायचं आहे त्यांचं स्वागत आहे. हा झाला एक प्रकार. याच्यानंतर दुसरा प्रकार पण आहे. ते मी आता थोडासा माहिती देतो का हा काळा काच जो आहे तो इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये आहे का नाही आहे. तर इकडे आपण बघू शकता. एक बाजूला पहिले जेव्हा हा व्हीव्हीपॅट लागला गेला होता या व्हीव्हीपॅट मध्ये सफेद हा काच होता. हा सफेद काच पारदर्शक होता. लाईट पेटल्याशिवाय आत दिसायची आणि आपल्याला सगळं व्यवस्थित दिसायचं. पण कुठेतरी जून 2017च्या नंतर हा काच काळा केला गेला आणि काळा काचच्या मागे काय होऊ शकतो हे तुम्हाला मी दाखवलं. आता या काळा काचचा उपयोग काय? माझ्या मशीन मध्ये तर चोरीचा उपयोग आहे. बाकी दुसऱ्या कोणाच्या मशीन मध्ये कशा काय उपयोग आहे मला नाही माहित. आता इकडे डेमो तो बनतो.
आता एक दुसरा प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारे आपण इकडे ही कशी याच्यामध्ये चोरी होऊ शकते ते समजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये सेन्सर्स लागले. लाईट सेन्सर. लाईट सेन्सर एक प्रकारचा सेन्सर असतो ज्याच्यामध्ये जर जो लाईट मोजतो. मग आपण मॉल वगैरे मध्ये हॉटेल वगैरे मध्ये गेले तर तिकडे नळाच्या खाली हात टाकलं तर हात टाकल्यावर आपण नळ ना चालू केला तरी पाणी येतो. काय येतो का लाईट जी आहे तिकडे काय झाली बाधित झाली. मग त्याचा सेन्सर काय बोलतो बाबा याच्यामध्ये लाईट माझ्यावर कमी पडत आहे म्हणजे समोरचा एक माणूस आलाय तो पाणी मागतोय आणि हात जसा काढला लाईट त्याच्यावर भरभरून पडते आणि पाणी आपोआप बंद होतो. म्हणजे त्याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे. लाईट सेन्सर असा काम करतो. आता हा लाईट सेन्सर इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये आहे असा इलेक्शन कमिशनचा मॅन्युअल 8 ते 10 पानामध्ये स्वतः म्हणतो. त्याशिवाय भरपूर न्यूजपेपर्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी न्यूजपेपरमध्ये असा आलाय का जो व्हीव्हीपॅट आहे तो लाईट सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे एक निर्जीव वस्तूला लाईट कसं माहीत पडणार जेव्हापर्यंत त्याच्यामध्ये सेन्सर नाहीये. पण त्याच्यामध्ये सेन्सर आहे हे स्पष्ट आहे. आता या सेन्सरमुळे कशी वोटाची चोरी होऊ शकते ते आपण बघू. आता मी काळा काच काढलाय म्हणजे त्याप्रमाणे चोरी नाही होऊ शकत. मग सेन्सरमध्ये काय असतो आपण एखाद्याला मत दिलं आणि भरपूर मतदार असे असतात जे मत देऊन तिकडून पावती न बघता निघून जातात. तिकडे पावती न बघता तर थोडे पावती न बघता ते निघून जातात. मग बटन दाबला तिकडे 3 ते 4 सेकंदासाठी तिकडे वोटर जर थांबत नाही म्हणजे तो तिकडे थांबलाय 3 ते 4 सेकंद त्याला माहित नाही का पावती निघते किंवा तो 5 वर्ष अगोदर मत दिलाय त्याला आठवत नाही का पावती पण निघते. तो बटन दाबतो आणि निघून जातो. 3-4 सेकंद इकडे तिकडे बघतो आणि इलेक्शन कमिशनचे लोक बसलेले असतात त्यांना घाई असते काम संपवायचा असतो. ते बोलतात डन डन वोटिंग डन झाली तुमची वोटिंग. बटन दाबली बीपची आवाज आली वोटर निघून गेला त्यांनी पावती नाही बघितली. आणि तेव्हा जेव्हा आपण समजा इकडे केळ्याला मत देतोय आणि केळ्याला मत दिलं तर पावती कशाची निघते बघा. म्हणजे केळ्याला मत देऊन तो निघून गेला आणि पावतीसाठी थांबला नाही तर तिकडचा लाईट सेन्सर बटन दाबल्यावर मोजतो आता माझ्यावर किती प्रकाश पडतोय कारण वोटर इकडे उभा आहे आता एवढा प्रकाश आहे. जर वोटर पावती निघण्याचा अगोदर छापण्याचा अगोदर 4 सेकंदामध्ये तिकडून निघून गेला तर प्रकाश वाढून पाडतो व्हीव्हीपॅटवर आणि व्हीव्हीपॅटला समजतं का वोटर आता इकडे. आता मला जे करायचं आहे मी करू. असं माझ्या मशीन मध्ये होतं. मी दुसऱ्या कोणाच्या मशीनला बोलत नाही. तर हे 2 प्रकार झाले. आता माझ्या मशीन मध्ये तिसऱ्या प्रकारे आणि चौथ्या प्रकारे कशी चोरी होऊ शकते त्याचा डेमो नाही. 5 मिनिट आहे अजून आपल्याकडे लवकर. हे 2 प्रकार झाले. तिसरा प्रकार कसा असतो आपण एटीएम वगैरे मध्ये जातो तिकडे जेवण वगैरे करतो मग ते बिल भेटतो आपल्याला आणि त्याची इंक जी आहे ते 2-3 दिवसात उडून जाते. एटीएम मध्ये पण पैसे घेतले दिले पण त्याची पण पावती निघते ते पण इंक उडून जातो. समजा याचा प्रिंटर असा आहे की दोघे बाजूला प्रिंट करतोय. आपण ज्याला मतदान दिलं त्याची पावती त्याचा जो चिन्ह आहे तो समोर येतो आणि मागच्या बाजूला तो चिन्ह येतो ज्याला त्याला जिंकवायचं आहे. तर या बाजूला बटन दाबला तुम्ही केळ्याला मत दिलं केळ्याची पावती तुम्हाला केळ्याचं चिन्ह असा दिसणार. त्या बाजूला मागे काय मारलंय काय माहित नाही. डबल प्रिंटर असे मार्केटमध्ये पहिले यायचे कोणाच्या मशीन मध्ये असतील तर मला माहित नाही. तर मागच्या बाजूला दुसरा जो आहे प्रिंट आला. आता 3 दिवसासाठी ती मशीन ठेवली आहे. त्या 3 दिवसामध्ये जर समोरची इंक उडून गेली तर मागच्या बाजूची इंक आहे. इलेक्ट्रॉनिक वोट तर गेला आणि पेपर स्लिप मध्ये मागच्या बाजूला दुसरा प्रिंट आहे. मग इलेक्ट्रॉनिक वोट पण झालं पेपर स्लिप पण झालं. असे 3 प्रकार सांगितले. 3 प्रकार भरपूर आहेत. चौथा पण पागेल तर होऊन जाईल. भरपूर बंदोबस्त आहे माझ्याकडे माझ्या मशीनमध्ये. आता दुसऱ्याच्या मशीनचं मला माहित नाही.